मंडळी, प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी येते हे सगळ्यांना माहिती आहे. पण अधिक महिन्यामध्ये 3 तारखेला जी संकष्टी चतुर्थी येते तिला विभुवन संकष्टी चतुर्थी असं म्हणतात, जी 3 वर्षांनी एकदा येते. आणि या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय माहिती आहे. तसंच या संकष्टी चतुर्थीला कोणती अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने करायला हवी, चला बघूया. या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व असं आहे की ही विभुवन संकष्टी चतुर्थी जी आहे, विभुवन हा जो शब्द आहे तो त्रिभुवन या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि त्रिभुवन पालक अशा महागणपतीची पूजा या संकष्टी चतुर्थीला केली जाते. मग आपण नक्की काय करायचं आहे तर 3 तारखेला जी संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे, या दिवशी म्हणजे इतर संकष्टी चतुर्थींना जरी तुम्ही उपवास करत नसलात तरी अधिक महिन्यातल्या या विशेष असणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या तब्येतीला झेपेल असा उपवास नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर सकाळी उठल्या उठल्या गणपती बाप्पाची घरात जी गणपतीची छोटीशी मूर्ती असेल त्याची पूजा नक्की करा. त्याला दुर्वा, जास्वंदाचं फूल आणि मोदक अर्पण करा. जर सकाळी जमणार नसेल तर संध्याकाळी तर पूजा होणारच आहे, त्यामुळे त्याचं इतकं काही नाही. संध्याकाळी अर्थात रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करायची आहे. 3 तारखेला चंद्रोदय आहे रात्री 9:47 9:47 काय करायचं आहे, सगळ्यात आधी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं. चंद्राला अर्घ्य द्यायचं म्हणजेच एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं, अक्षदा टाकायच्या, चंदन टाकायचं आणि हे पाणी चंद्राला अर्पण करायचं. नमस्कार करायचा चंद्राला आणि मग गणपतीची आरती करून गणपतीला नमस्कार करून मग उपवास सोडायचा. जसं आपण इतर संकष्टी चतुर्थींना करतो तसंच उपवास आणि तशीच आरती या संकष्टी चतुर्थीला करणंही अपेक्षित आहे. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे की ही संकष्टी चतुर्थी संकट हरणारी आहे, इच्छापूर्ती करणारी आहे. अधिक महिन्यात कुठलीही उपासना तुम्ही केली तर त्याचं फळ अधिक मिळतं हे लक्षात असू द्या. म्हणून या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करू शकलात तर त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळणार आहे. इच्छापूर्तीसाठी, संकट दूर होण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हटलं जातं. त्याला 21 आवर्तनं असं म्हणतात. आणि हे अथर्वशीर्ष जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला 21 वेळा म्हणू शकलात तर अतिउत्तम, तुमची इच्छापूर्ती होईल, तुमची संकटातून सुटका होईल. गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी हे जे व्रत आहे ना, हे व्रत प्राचीन आहे. माता यशोदेने सुद्धा हे व्रत केलं होतं असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा अनुभव अनेक गणेश भक्तांना येतो. अनेकांनी कितीतरी इच्छा मनात ठेवून संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुमचीसुद्धा इच्छा पूर्ण झाली असेल असा तुमचा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये नक्की नोंदवा, कारण तुमच्या या कमेंटने इतरांना प्रेरणा मिळणार आहे. आणि इतर जे संकटात आहेत, जे गोंधळलेले आहेत, ज्यांची मनस्थिती ठीक नाही आहे, त्यांना एक आशेचा नवा किरण दिसणार आहे. आता अनेकांचं असं म्हणणं असेल की तुम्ही गणपती अथर्वशीर्षाबद्दल म्हणताय पण ते आम्हाला म्हणता येत नाही, ते संस्कृत आहे किंवा अवघड आहेत शब्द. तर काही हरकत नाही, तुम्ही गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणू शकता. हे संस्कृतमध्येही आहे आणि मराठीतही आहे. त्या स्तोत्राचा सुद्धा तितकाच लाभ होतो. जी भाषा आपल्याला सोपी वाटेल ती म्हणायची आहे, त्या भाषेत आपल्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे. ईश्वर शेवटी भावाचा भुकेला असतो हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या मनात किती श्रद्धा आहे, आपण किती चांगल्या मनाने, किती निर्मळ मनाने ईश्वराची प्रार्थना करतोय ते ईश्वरासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून गणपती बाप्पाचं हे जे संकटनाशक गणेश स्तोत्र आहे, हे स्तोत्रसुद्धा तुम्हाला लाभ देणार आहे. ते तुम्ही 11 वेळा म्हणू शकलात तर अतिउत्तम. आणि दोन्ही करायला जमणार नसेल तर कमीत कमी ही दोन्ही स्तोत्र ऐकू शकता. मन लावून ऐका, गणपती बाप्पाचं स्मरण करा. आणि गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे, त्याचा 1 माळ जप करा. कोणता मंत्र? ओम गण गणपतये नमः. साधा सोपा मंत्र आहे, सगळ्यांना माहीत असणारा मंत्र आहे. फार अवघड स्तोत्र म्हणायला जमत नसली तर 108 वेळा या मंत्राचा जप तर तुम्ही अगदी करूच शकता. ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पाचं कसं आहे माहिती आहे का, विद्यार्थी, लहान मुलं, मोठी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती सगळेजण गणपती बाप्पाची साधना, उपासना त्यांना जमेल तशा पद्धतीने करू शकतात. गणपती बाप्पा भक्तांच्या हाकेला ओ देणारं दैवत आहे. किंवा गणपती बाप्पाच्या पूजेचे नियमही फार कडक नाही आहेत. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत किंवा 8वी 9वी 10वीला आहेत, त्यांना जर भीती वाटत असेल परीक्षेची, अभ्यासाची भीती वाटत असेल तर त्यांनी गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे
ते म्हणायला नक्की शिकावं आणि रोज म्हणावं. गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे. तो तुमच्या मनातली भीती दूर करतो आणि एकाग्रता वाढवतो. अभ्यासाबद्दल तुमच्या मनात असणारी भीती त्यामुळे दूर होऊन अभ्यासाबद्दलची प्रीती जागृत होईल. विद्यार्थ्यांनी तर हा उपाय खरंच करावा. जे पालक हे ऐकत असतील त्यांनी त्यांच्या मुलांना हे करायला सांगावं. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.